प्रिय प्रेक्षकांनो, हर हर महादेव. भगवान शिव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत. मित्रांनो, आज तुम्ही सर्व भक्तगण खूपच भाग्यवान आहात की तुम्हाला आज शिवकथेची एक खरी कहाणी ऐकण्याची शुभ संधी मिळाली आहे. आज आम्ही तुम्हाला शिवकथेची अशी एक कहाणी सांगणार आहोत. ती ऐकल्यानंतर तुम्ही सर्वजण भारावून जाल आणि भगवान शिवाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छित इच्छा पूर्ण होतील. तर प्रिय भक्तांनो, खऱ्या भक्तीने कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. चला तर मग आजची कहाणी सुरू करूयात. प्रिय भक्तांनो, एकेकाळी एका शहरात एक भव्य आणि सुंदर शिवकथेचे आयोजित करण्यात आले होते. सर्व तयारी पूर्ण झाली होती. मंडप सजवण्यात आला होता. आता शिवकथा ऐकण्यासाठी तेथे अनेक शिवभक्त जमले होते. दुसरीकडे भगवान शिव आणि माता पार्वती कैलासवरून संपूर्ण दृश्य पाहत होते. सर्व गुरु बंधू आणि गुरु भगिनी शिवकथा ऐकण्यासाठी मोठ्या प्रेम आणि भक्तीच्या भावनेने मंडपात बसले होते आणि कथा सुरू होणारच होती. तेवढ्यात भगवान शिव आणि त्यांच्या भक्तांबद्दल मत्सराची भावना तसेच हीन भावना बाळगणारे असलेल्या काही दुष्ट लोकांनी शिवकथेत अडथळा आणण्याच्या उद्देशाने त्यांचे पाळीव प्राणी शिवकथा मंडपात सोडले, ज्यामुळे एक मोठी आपत्ती घडणार होती. आता प्राण्यांनी मंडपात प्रवेश केल्याने तेथे चेंगराचेंगरी होणार होती. मग भगवान शिवगुरूंच्या चमत्कारामुळे मंडपाकडे वेगाने धावणारे सर्व प्राणी मंडपाजवळ येऊन अचानक शांत झाले आणि शांततेच्या भावनेने मंडपाभोवती उभे राहिले, जणू ते देखील शिवकथा ऐकण्यासाठी आले आहेत आणि सर्व भक्तांचे रक्षण करण्यासाठी एक संरक्षक वर्तुळ तयार करत आहात असे प्रकारे उभे राहिले. हा चमत्कार पाहून त्या दुष्ट लोकांनाही आश्चर्य वाटले. आता त्यांनी मनात विचार केला की चला तिथे जाऊन काय प्रकरण आहे ते पाहूयात. म्हणूनच तेही तिथे आले आणि शांतपणे त्यांच्या प्राण्यांच्या मागे उभे राहिले. आता मंडपात बसलेल्या सर्वांनी भगवान शिवाची स्तुती केली आणि शिवाची पुढे कथा सांगू लागले. प्रिय भक्तांनो, भगवान शिवगुरूंची भक्ती आणि महिमा किती महान आहे. शिवचर्चा विघ्न आणण्याच्या उद्देशाने आलेले लोक आता शिवचर्चा ऐकण्यासाठी मंडपाबाहेर उभे होते. आता एक गुरुभाऊ सर्व शिवभक्तांना पौर्णिमा आणि अमावस्येची पौराणिक कथा सांगत होते आणि कथा पुढे सांगत असताना तो म्हणू लागला, श्रोते हो, एका शहरात एक श्रीमंत व्यापारी राहतो. तो व्यापारी, ज्याचे नाव भगीरथ होते, तो त्याच्या पत्नी रुक्मिणी सोबत मोठ्या प्रेमाने राहत होता. व्यापाऱ्याची पत्नी भगवान शिवाची अनन्य भक्त होती. ती दररोज तुळशीला पाणी अर्पण करायची. ती दररोज भगवान शिवाची पूजा करायची. कोणताही मुहूर्त ती सोडत नव्हती. भगवान शिव शंकराची पूजा ती रात्रंदिवस करत असे. त्यानंतर काही दिवसांनी ती गर्भवती राहिली आणि जेव्हा वेळ आली तेव्हा त्या महिलेला प्रसूती वेदना होऊ लागल्या. त्या दिवशी अमावास्येची काळी रात्र होती. जे घडायला नव्हते शेवटी तेच झाले. सेठची पत्नी रुक्मिणी बाळाला जन्म देताना ती स्त्री मरण पावली. आता व्यापारी खूप दुःखी होता, पण तो काहीही करू शकत नव्हता. दुसरीकडे व्यापाऱ्याच्या पत्नीने एका सुंदर मुलीला जन्म दिला. तिच्या आईला वेदना दिल्याने व अमावस्येला जन्म झाल्याने तिचे नाव अमावस्या ठेवण्यात आले. मित्रांनो, आता ती मुलगी काळानुसार मोठी होऊ लागली. पण आता सेठला प्रत्येक क्षणी आपल्या मुलीसाठी आई आणि स्वतःसाठी पत्नीची कमतरता जाणवू लागली. म्हणून घरातील इतर लोकांच्या आग्रहास्तव त्याने पुन्हा लग्न केले. पण आता नशिबाने काहीतरी वेगळेच ठरवले होते. सेठची दुसरी पत्नी आळशी, गर्विष्ठ आणि स्वभावाने ताठर होती. ती दररोज उशिरा उठायची, कोणतेही काम नीट करत नव्हती आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून सेठशी भांडायची. आता तिने फक्त 5 वर्षांच्या अमावस्येला घराची मोलकरीण बनवले. ती गरीब मुलगी, जी मुलांसोबत खेळण्याच्या वयात घरातील सर्व कामे करायची. ती फरशी झाडून टाकायची, वडिलांसाठी जेवण बनवायची, आईचे कपडे धुवायचे, घरातील सर्व कामे करायची. हे सर्व पाहून सेठला खूप दुःख व्हायचे. पण त्याची दुसरी पत्नी सेठ काहीही करू किंवा बोलू सुद्धा देत नव्हती. जणू काही तिने सेठला व आपल्या सावत्र मुलीला गुलाम बनवले आहे. मित्रांनो, अमावस्या देखील तिच्या आईसारखी शांत, सद्गुणी आणि खूप सुंदर होती. ती दररोज लवकर उठायची आणि घरातील सर्व कामे करायची आणि दररोज भगवान शिवची पूजा करायची. तिने कधीही तिच्या नशिबाला दोष दिला नाही. ती फक्त तिच्या प्रिय भगवान शिवाच्या भक्तीत मग्न होती. तिची सावत्र आई तिला खूप शिव्या द्यायची, मारहाण करायची. तरीही ती बिचारी मुलगी शांतपणे सर्व काही सहन करायची, कारण ओम नमः शिवाय जपल्यावर तिचे सर्व दुःख नाहीसे होत असे. जणू काही शिवाची पूजा केल्याने तिचे सर्व दुःख क्षणार्धात नाहीसे होत असे. आता काही काळ असाच गेला आणि सेठची दुसरी पत्नीही गर्भवती राहिली. आता काळानुसार तिनेही एका मुलीला जन्म दिला आणि त्या दिवशी योगायोगाने पौर्णिमेचा दिवस होता. आता सेठ आणि त्याची दुसरी पत्नी आनंदी होते. पण सेठच्या पत्नीने तिच्या सावत्र मुलीचा हेवा केल्याने तिचे नाव पूर्णिमा ठेवले. म्हणजेच आईवडिलांना आनंद देणारी आणि शुभ दिवशी जन्मलेली असल्याने तिचे नाव पौर्णिमा ठेवले होते. पण तुम्ही ती म्हण ऐकली असेलच. लोक म्हणतात, जसा बाप तसा मुलगा आणि भांड्यासारखाच तांब्या. दुसरीकडे जशी आई तशी मुलगी.
आईने जे काही बीज पेरले मुलीने तेवढाच नाश केला. आता काय होते? नाव पौर्णिमा होते, पण आई स्वतः अहंकाराचे मूर्त स्वरूप होती. मग मुलगी कशी मानव होऊ शकते? प्रिय भक्तांनो, पौर्णिमा देखील तिच्या आईसारखीच गर्विष्ठ आणि क्षुद्र स्वभावाची होती. आता काळानुसार दोन्ही मुली मोठ्या होऊ लागल्या. सेठला त्याच्या दोन्ही मुलींवर प्रेम होते. त्याने कधीही त्यांच्यात भेदभाव केला नाही. पण व्यापाऱ्याची दुसरी पत्नी आणि धाकटी मुलगी पौर्णिमा मोठ्या मुलीला अमावस्येला शक्य तितक्या सर्व प्रकारे त्रास देत असे. या दोखापासून दूर राहण्यासाठी अमावस्या नेहमीच शिवकथा जिथे जिथे व्हायच्या तिथे ऐकण्यासाठी जायची. ती शिवभक्तीत एकांतवासी झाली होती. हे पाहून व्यापाऱ्याची दुसरी पत्नी अधिकच संतापली. तिच्या शिवभक्तीचा तिला हेवा वाटायचा. ती तिला शिळे अन्न द्यायची, जमिनीवर झोपवायला सांगायची. तिने तिला कधीही क्षणभरही आनंद दिला नाही किंवा कोणालाही भेटू दिले नाही. मित्रांनो, आता काळानुसार सेठच्या दोन्ही मुली मोठ्या झाल्या. आता त्या लग्नाच्या वयाच्या झाल्या होत्या. तेव्हा सेठची पत्नी म्हणाली, ऐका अहो, मी काय म्हणते, अमावस्येसाठी तुम्ही सर्वात गरीब, सर्वात दुःखी आणि निरुपयोगी मुलगा शोधा. चुकूनही त्याचे लग्न चांगल्या कुटुंबात करू नका. जर तुम्ही असे केले नाही तर मी आत्महत्या करेन, मी माझा जीव देईन. पत्नीकडून असे ऐकून सेठने मजबुरीमुळे आपल्या लाडक्या मुलीचे लग्न जवळच्या गावातील एका गरीब शेतकऱ्याशी लावले. तिचा नवरा एका पायाने अपंग होता, ज्यामुळे तो कोणतेही काम करू शकत नव्हता. दुसरीकडे काही काळानंतर पत्नीच्या इच्छेनुसार सेठने त्याची दुसरी मुलगी पौर्णिमा हिचे लग्न त्याच गावातील सर्वात मोठ्या सेठच्या मुलाशी लावले. आता पौर्णिमाच्या घरात कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. जणू ती एका राजाच्या राजपुत्राची पत्नी झाली आहे. आता लग्नानंतर सेठने दोन्ही मुलींना त्यांच्या सासऱ्यांकडे पाठवले. मित्रांनो, अमावस्येचा नवरा खूप गरीब होता आणि तो अपंग असल्याने तो कोणतेही काम करत नव्हता. आता घराची संपूर्ण जबाबदारी अमावस्येच्या खांद्यावर आली. आता तिला दुसऱ्यांच्या घरी जाऊन काम करावे लागत होते आणि मिळणाऱ्या पैशातून ती तिचे घर चालवत होती. आता ती गरिबीत जीवन जगत होती, पण दुःखाचे इतके डोंगर ओलांडूनही तिने चुकूनही शिवाची पूजा करणे थांबवले नाही. ती निस्वार्थपणे शिवजींची पूजा करत राहिली. हळूहळू वेळ जात होता. आता दोन्ही बहिणींना प्रत्येकी 2-2 मुले झाली. मग एके दिवशी अचानक पौर्णिमा तिच्या सावत्र बहिणीच्या घरी येते आणि म्हणते, अरे दीदी, बघ, तू दुसऱ्यांच्या घरात झाडू आणि पुसण्याचे काम करतेस, ज्यामुळे तुझे घर कसे तरी चालते. पण मला वाटते तू माझ्या घरी येऊन झाडू, पुसणे आणि सर्व घरकाम चांगले कर. तुझे घर थोडे दूर आहे हे मी मान्य करतो, पण जर तू माझ्या घरी काम केलेस तर तुला दुसऱ्यांच्या घरी काम करण्याची गरजच पडणार नाही. मी तुला पैसे देईन, उरलेले अन्नही देईन. मी तुला माझ्या मुलांचे कपडे आणि जुने कपडेही देईन. तुला कधी काही लागले तर मी तुला त्यातही मदत करेन. मित्रांनो, अमावस्येला माहित होते की तिच्या बहिणीचा स्वभाव कसा आहे आणि तिचे तिच्याशी वागणे अजिबात चांगले नाही. पण बिचारी अमावस्या काय करू शकते? ती सर्व प्रकारे असह्य होती. आता तिला वाटले की कदाचित तिच्या आईपासून दूर राहिल्यामुळे तिचा स्वभाव बदलला असेल. म्हणूनच तिच्या बहिणीचे गोड बोलणे ऐकून ती सहमत झाली. आता दुसऱ्या दिवसापासून अमावस्येला पौर्णिमाच्या घरी कामावर जायची. पण पौर्णिमा तिला थकून जाईपर्यंत खूप काम करायला लावायची. काम झाल्यावर ती परत जात असताना ती तिला आदल्या रात्रीचे शिळे, उरलेले किंवा खराब झालेले तसेच उरलेले अन्न घेण्यास सांगायची. आता बिचारी अमावस्या तेच अन्न आणायची आणि काही उरलेले अन्न असल्यास तिच्या मुलांना, पतीला आणि स्वतःला खायला द्यायचे, अन्यथा ती पाणी पिऊन झोपायची. मग एके दिवशी पौर्णिमेने तिच्या घरी शिवकथेचे आयोजन केले. एक भव्य पूजा आयोजित केली गेली. गुरुभाऊ, गुरु बहिणी तिच्या घरी आले. तिच्या घरी स्वादिष्ट पदार्थ आणि मिठाई तयार केल्या जात होत्या. भगवान शिवाची मूर्ती आणि शिवलिंगाची पूजा होत होती. सर्वजण शिवाची चर्चा करू लागले. चौघेही शिवाचे नामस्मरण करू लागले. त्याचवेळी दुसरीकडे अमावस्येला तिच्या बहिणीच्या घरी कामासाठी जात असताना तिची मुले म्हणाली, आई, मला चांगले जेवण खायचे आहे, मलाही गोड पदार्थ हवे आहेत. आई, तू ते आणशील का? तेव्हा अमावस्या म्हणाली, बेटा, मी काय करू? मी ते कुठून आणू? तुझी इच्छा पूर्ण होत नाही याचे मला खूप दुःख आहे. तुझे वडीलही कोणतेही काम करू शकत नाहीत. मग मुलगा म्हणाला, आई, आज मावशीच्या घरी शिवकथा आहे, मी गावातील महिलांकडून ऐकले होते. मग अमावस्या म्हणाली, हो बेटा, मीही ऐकले आहे, पण मी रोज जाते. पण आज तुझ्या मावशीने मला आमंत्रण दिले नाही. मग तिच्या मुलांचे निराश चेहरे पाहून अमावस्या म्हणाली, हो ठीक आहे, जर तुम्ही मला आमंत्रित केले नाही तर काय होईल? मी जात आहे आणि मी तुमच्यासाठी काहीतरी घेऊन येईन. असे म्हणत अमावस्या तिच्या बहिणीच्या घराकडे निघाली आणि चालत चालत ती पौर्णिमाच्या घरी आली. तिथे जाताना पौर्णिमाने अमावस्या पाहताच कडवट चेहरा केला. हे पाहून अमावस्या दुःखी झाली, पण ती बिचारी मुलगी काय करू शकत होती? ती खूप आशेने आली होती.
म्हणूनच ती तिच्या बहिणीला म्हणते, अरे ताई, आज तुझ्या घरी शिवकथा आयोजित करण्यात आली आहे, मला वाटतं की तू मला सांगायला विसरलीस. मग खूप कटू शब्दांत पौर्णिमा म्हणाली, अरे मी तुला बोलावलंच नव्हतं. मग तू असा कुरकुर करत का आलीस? असं कोणाकडे जबरदस्तीने जायचे नसत. माझ्या मित्रांसमोर तू माझा अपमान का करत आहेस? आणि वरून मला तुझी बहीण म्हणतेस. आता तू आली आहेस, मग जा आणि एका कोपऱ्यात बस आणि कोणालाही काहीही बोलू नकोस, फक्त शांत राहा, शिवकथा ऐका आणि शांतपणे निघून जा. आता ती बिचारी अमावास्या एका कोपऱ्यात बसली आणि संपूर्ण शिवकथा शांतपणे आणि लक्षपूर्वक ऐकू लागली. ती शिवकथा ऐकण्यात मंत्रमुग्ध झाली आणि जेव्हा तिची पाळी आली तेव्हा तिने शिवगुरूंची स्तुती केली आणि भजन गायले आणि पूजा आराधना केली. आता अशा प्रकारे शिवकथा पूर्ण झाली. शेवटी पौर्णिमेने सर्वांना प्रसाद दिला, पण तिने तिच्या मोठ्या बहिणीला अमावस्येला प्रसाद दिला नाही. असा पक्षपात पाहून अमावस्येला खूप वाईट वाटले. तिच्या बहिणीचे असे वर्तन पाहून अमावस्येला म्हणाली, अरे ताई, आज तुझ्या घरी शिवकथा आहे, म्हणूनच आज तरी मला प्रसाद द्या. आज तरी तू मला ताजे अन्न दे, फक्त माझ्या लहान मुलांसाठी तरी दे. मी स्वतःसाठी ते मागत नाहीये. ते मोठ्या आशेने बसले आहेत की त्यांची आई मावशीच्या घरून अन्न आणेल. मग पौर्णिमा रागात म्हणाली, अरे भिकारी, ओठ आणि चालती हो, तुझ्या घरी जा. मी तुला माझ्या घरी काय येऊ दिले नाही आणि तू मलाच शहाणपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहेस. चल निघ, आज तुला काहीच मिळणार नाही. आता चल, उठ आणि तुझ्या घरी जा. जर तुला जेवण खूप आवडत असेल तर उद्या सकाळी मी जे कचऱ्यात टाकेन ते घे आणि तुझ्या लहान मुलांना खायला घाल. आणि ती तिला खूप शिवीगाळ करू लागली आणि घराबाहेर हाकलून लावू लागली. आता बिचारी अमावस्या तिच्या घरी शांतपणे रडत येते. आता तिला रडताना पाहून तिची मुले म्हणाली, आई, काय झालं, काय झालं? तू मावशीच्या घरी स्वतःसाठी अन्न आणायला गेली होतीस, मग तू का रडत आहेस? मग अमावस्या म्हणाली, बेटा, तुझ्या मावशीने तुला अन्न दिले नाही अन तुला प्रसादही दिला नाही. असे म्हणत ती म्हणाली, अरे मुलांनो, काकूने तुम्हाला दिले नाही तर काय झाले? तुम्हाला फक्त तुमच्या घरी राहायचे आहे. तुमची आई कुठून तरी काहीतरी आणते. असे म्हणत ती आता घरातून निघून जाते. मग ती एका जंगलाकडे चालत जाऊ लागली आणि मनात विचार करत होती की ती काही सुके वाळलेले लाकूड विकून मुलांसाठी अन्न आणेल. असाच विचार करत ती आता पुढे चालत ती जंगलात गेली, जिथे तिला एक गाय सापडली, जी गर्भवती होती आणि एका वासराला जन्म देणार होती. त्या गायीच्या प्रसूती वेदना पाहून अमावस्या खूप दुःखी झाली. मग गाय म्हणाली, आग मुली, कृपया मला थोडी मदत करा. मला आता असह्य प्रसूती वेदना होत आहेत. माझ्या पोटाला हात लावा. मग अमावस्येने तिला बाळाला जन्म देण्यास मदत केली आणि जेव्हा बाळाचा जन्म झाला तेव्हा तिने त्याला गायीचे दूधही पाजले. मित्रांनो, ती गाय दुसरी तिसरी कोणी नसून स्वतः गाय कामधेनू माता होती. तिचे बाळ सुरक्षित पाहून गाय माता आनंदी झाली आणि तिने अमावस्येला म्हटले, मुली, मी तुला एक पात्र देत आहे, ज्यातून तू दररोज अन्न शिजवतेस, पण तू ते घरी गेल्यानंतरच याला वापरावे, कारण ते अक्षय पात्र आहे. मग अमावस्या ते भांडे घेऊन पुढे जाते. मग पुढे जाताना तिला एक मादी साप भेटतो. तिचे संपूर्ण शरीर त्वचेने झाकलेले होते. तिच्या अंगावर कात आली होती, जे तिला हवे असूनही काढता येत नव्हते. ती खूप प्रयत्न करत होती, ज्यामुळे ती नीट पाहू शकत नव्हती. मग ती नागिन म्हणाली, अरे मुली, कृपया मला थोडी मदत कर. मला खूप वेदना होत आहेत. मला नीट दिसत नाही, ज्यामुळे मला खूप भूक लागली आहे. मग अमावस्या तिला मदत करते आणि ती नागिन सहजपणे कात सोडते. मग ती नागिन तिच्या स्वतःच्या रूपात येते आणि अमावस्येला भरपूर हिरे आणि मोती देते. मित्रांनो, ती नागिन स्वतः नागमाता होती, जी पाताळ लोकातून आली होती. आता अमावस्या त्या सर्व दागिन्यांसह पुढे जाते. मग तिला वनमाता भेटते, जी स्वतः देवी पार्वती आहे. ती एका वृद्ध महिलेचे रूप धारण करते आणि एका झाडाखाली बसलेली असते आणि वेदनेने विलाप करू लागते. मग वृद्ध आई अमावस्येकडे पाहते आणि म्हणते, हे मुली, कृपया मला मदत करा. माझे पाय खूप दुखत आहेत. कृपया माझे पाय मालिश करा. मग तिच्या मनात कोणत्याही संकोचाची भावना नसताना अमावस्या त्या वृद्ध आईच्या पायांची मालिश करू लागते. ती तिची सेवा करते. मग ती आनंदाने म्हणते, मुलगी, तू माझी खूप सेवा केली आहेस. हे घे, माझ्याकडे एक थैला आहे. जेव्हा अमावस्याने तो थैला घेतला आणि आत पाहिले तेव्हा तिला दिसले की त्यात खूप सोने, चांदी, हिरे आणि दागिने होते. मग अमावस्या म्हणाली, आई, या थैल्यात खूप मोठे धन आहे, हिरे, मोती आणि सोने चांदी सुद्धा. हे आई, तुला माझ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त हे पैसे हवे आहेत, तरीही तू ते मला देत आहेस. मग वृद्ध आई म्हणते, पण मुली, मला आधार देणारे कोणी नाही आणि तुला तरी लहान मुले आहेत. जा आणि हे सर्व घे आणि तुझे घर सजव. हे घे आणि माझ्याकडे ही अजून एक पिशवी आहे.
तू त्यातून तुला हवे तितके धान्य काढू शकतोस, ते कधीही संपणार नाही. मित्रांनो, अमावस्येला समजते की वृद्ध आई हीच खरी देवी आहे. ती वारंवार तिच्या चरणी नतमस्तक होते. मग माता पार्वती तिच्यासमोर प्रकट होते आणि म्हणते, मुली उठ. आज तू तुझ्या निस्वार्थ सेवेने आणि प्राण्यांवरील दयाळूपणाने मला प्रसन्न केले आहेस. म्हणूनच आजपासून तुझी गरिबी कायमची संपेल. मुली, तुझ्या घरी जा आणि या पैशाने तुझी गरिबी कायमची दूर कर. आणि हो, भगवान शिवाची स्तुती नेहमीच करत राहा. असे म्हणत वनदेवी पार्वती अचानक गायब होते. आता अमावस्या वारंवार भगवान शिवाची प्रार्थना करते आणि अक्षय पात्र, सोने, हिरे आणि दागिने यांचे सर्व गठ्ठे आणि पिशव्या घरी आणते. घरी आल्यावर तिने अक्षय पात्रातून सर्व प्रकारचे चविष्ट जेवण बनवले. सर्व प्रकारच्या मिठाई, कपडे आणि जे काही तिच्याकडे नव्हते ते सर्व बाहेर काढले. दुसरीकडे पौर्णिमेला शिवकथेत तिच्या बहिणीचा अपमान करणे महागात पडले. भगवान शिव तिच्यावर रागावले आणि तिची सर्व संपत्ती नाहीशी झाली. तिचा नवरा वेश्यांकडेही जाऊ लागला. आता हळूहळू तीही गरिबी आणि दुःखाची भागी बनली. मग एके दिवशी असे घडले की जेव्हा पौर्णिमा मनात विचार करत होती की अनेक दिवसांपासून माझी बहीण अमावस्या देखील माझ्या घरी कामासाठी येत नाही. मला माहित नाही की तिची काय अवस्था आहे. मला पाहू दे की आता ती कोणाच्या घरी काम करते. एवढा विचार करून ती अमावस्येच्या घरी निघून गेली. त्याच दिवशी अमावस्येने तिच्या घरी शिव कथेचे आयोजन केले होते आणि ती तिच्या बहिणीच्या घरी तिला आमंत्रित करण्यासाठी जात होती. मग दोघेही वाटेतच भेटतात. मग पौर्णिमा अमावस्येचे कपडे, साडी आणि विविध प्रकारचे दागदागिने पाहून आश्चर्यचकित झाली. मग अमावस्या म्हणाली, चल ताई, आपण वाटेतच भेटलो, हे बरे झाले. मी तुला माझ्या घरी शिवकथेसाठी आमंत्रित करायला येत होते. आता त्या दोघीही चालत अमावस्येच्या घरी येतात. तेव्हा अमावस्येचे राजवाड्यासारखे घर पाहून पौर्णिमेचे तोंड उघडेच राहिले. मग तिने विचारले, अरे दिदी, तू कोणत्या राजाच्या घरी चोरी किंवा दरोडा टाकला नाहीस ना? अरे दिदी, कालपर्यंत तुझ्या घरात खाण्यासाठी एक कणही नव्हता आणि आज इतकी संपत्ती कुठून आली? तुझ्या नवऱ्याने कुठे दरोडा तर टाकला नाही, बरोबर? मग अमावस्या म्हणते, अरे ताई, मी दरोडा किंवा चोरी केलेली नाही. हे माझ्या कर्माचे आणि भगवान शिव आणि माता पार्वतीच्या कृपेचे फळ आहे. म्हणूनच मी आज त्यांचे आभार मानण्यासाठी शिवकथेचे आयोजन केले आहे. आणि अमावस्येने तिच्यासोबत घडलेल्या सर्व गोष्टी पौर्णिमेला सांगितल्या. मग ती विचार करू लागते, मीही असे का करू नये जेणेकरून माझे भाग्यही उघडेल. मग ती अमावस्येला म्हणते, अरे दीदी, चल, मीही आता वनात जात आहे, तू तुझी शिवकथा करत राहा. मग अमावस्या म्हणते, अरे ताई, अर्ध्यात सोडून आणि देवाची इच्छा मनाने मोडून किंवा न ऐकता शिवकथेतून जाणे अशुभ आहे. तू जंगलात जायलाच हवे, पण शिवकथा ऐकल्यानंतर जाण्यापूर्वी प्रसाद तरी घे. पण पौर्णिमा कडू स्वभावाची होती, म्हणूनच ती तिचे एकही ऐकत नाही आणि तिथून निघून जाते. दुसरीकडे अमावस्येच्या घरी शिवकथा सुरू होते आणि सर्व गुरु भाऊ आणि गुरु बहिणी ही शिवकथा ऐकू लागतात. सर्वजण ध्यानात मग्न होतात. आता भगवान शिवाच्या कृपेने अमावस्येचा पती, जो अपंग होता, तो देखील बरा होतो. तसेच दुसरीकडे पौर्णिमा एका गरीब महिलेच्या वेशात जंगलात प्रवेश करते. नंतर ती पुढे चालते आणि तिला एक जखमी सिंहीण आढळते. ती जवळ गेल्यावर सिंहीण तिच्यावर हल्ला करते. मग पौर्णिमा घाबरून तेथून पळून जाते. नंतर पौर्णिमाला तिथे एक नागिन दिसते. पौर्णिमाला पाहून तो नागिन ही कुजबुजायला लागतो. मग ती तिच्या भीतीने तिथून पळून जाते. मग ती पुढे चालत जाते आणि जंगलात खोलवर जाते. मग तिला तिथे वृद्ध आई आढळते. मग ती तिच्या जवळ जाते आणि तिचे पाय धरते आणि म्हणते, आई, मी तुमची खूप सेवा करीन, त्या बदल्यात मला धन द्या. असे बोलणे ऐकून मग वृद्ध आई रागाने म्हणते, अरे उठ, दूर हो, हट्टी हो, माझ्या नजरेतून निघून जा. तुझ्यासारखी स्वार्थी स्त्री माझे पाय स्पर्श करू शकत नाही. हे भगवान शिवाचे पवित्र वन आहे. शिवावरील कथा अपूर्ण ठेवणारी स्त्री कधीही माझ्या जवळ येऊ शकत नाही. असे म्हणत वृद्ध आई पौर्णिमाला काठीने मारहाण करते. आता ती भीतीने तिथून पळून जाते आणि तिच्या घराकडे जाते. तेव्हा तिला दिसते की घरात जे काही होते ते सर्व काही गेले आहे. संपत्ती, धन, ऐश्वर्य सर्व काही धूळ खात पडले आहे. आता ती पूर्णपणे गरीब झाली आहे. मग निराश होऊन ती तिच्या बहिणीच्या घरी जाते. जेव्हा अमावस्या भगवान शिवाच्या शिवलिंगाची पूजा करत असते तेवढ्यात तिथे पौर्णिमा येते आणि मग रागाने व सुडाच्या भावनेने पौर्णिमा म्हणते, उठ रोम, तू हे करणे थांबव. तुझ्यामुळेच माझ्या घरात सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे. मी उद्ध्वस्त झाली आहे. मग एक चमत्कार घडतो. देव स्वतः त्या ठिकाणी प्रकट होतो आणि पौर्णिमेला म्हणतो, थांब मुली, यात अमावस्येचा काही दोष नाही. तू एक अहंकारी स्त्री आहेस. तुझ्याकडे सर्व काही असूनही तू गरिबाचे रूप धारण करून स्वार्थाने वनात गेलीस. वनदेवी पार्वती त्याच वनात आहे.
तिने तुझी सर्व संपत्ती आणि समृद्धी नष्ट केली आहे. तू नेहमीच संपत्तीचा लोभी राहिली आहेस आणि तू माझ्या प्रिय शिष्याला आणि माझ्या प्रिय भक्ताला खूप त्रास दिला आहेस. अरे, ही गरीब मुलगी शिवकथेसाठी तुझ्याकडे आली होती तेव्हा तू तिला प्रसादही दिला नाहीस. उलट तू तिचा अपमान केलास आणि आज तू माझाही अपमान करण्याचा प्रयत्न केला आहेस. आज तुला जे काही घडले आहे ते तुझ्याच कर्माचे परिणाम आहे. मित्रांनो, आता पौर्णिमा भगवान शिवाची प्रार्थना करू लागते, माफी मागू लागते. हे भगवान भोलेनाथ, हे शिवगुरु, आजपासून मी कोणतीही चूक करणार नाही. आता मी शिवकथा सांगणाऱ्या आणि ऐकणाऱ्या सर्वांचा आदर करेन. आजपासून मी दररोज कथेचा देखील प्रसार करेन. माझ्या मनात कोणाबद्दल द्वेष किंवा मत्सर राहणार नाही. कृपया माझी संपत्ती परत करा. मी तुम्हाला वचन देते की आजमीपासून फक्त तुमचीच पूजा करेन. आता तिच्या बहिणीला रडताना पाहून अमावस्या देखील भगवान भोलेनाथला म्हणते, हे प्रभू, तुम्ही महादेव आहेत, दयाळू आहेत आणि माझ्या बहिणीला तिच्या चुकीबद्दल क्षमा करा. मग भगवान शिव म्हणतात, हे मुली, जर तू म्हणालीस तर ठीक आहे, मी तुझ्या बहिणीला क्षमा करतो. आणि अमावस्येला आशीर्वाद देत भगवान भोलेनाथ अदृश्य झाले. आता अशा प्रकारे अमावस्येच्या प्रार्थनेमुळे पौर्णिमाला तिची हरवलेली संपत्ती परत मिळाली. आता पौर्णिमेत एक बदल आला. ती देखील तिच्या बहिणीसारखी शिवाची पूजा करू लागली आणि अमावस्येशी प्रेमाने वागू लागली. आता अशा प्रकारे ही शिवचर्चा पूर्ण होते आणि मग शिवगुरु म्हणतात, प्रिय श्रोत्यांनो, अशा प्रकारे देवाच्या कृपेने दोन्ही बहिणी प्रेमाने जगू लागतात. आता तुम्हाला पुढची गोष्ट सांगत असताना गुरुभाई म्हणतात, हे श्रोते, एकेकाळी जेव्हा भगवान शिव कैलासात बसून ध्यानात मग्न होते तेव्हा अचानक नारद मुनी तिथे येतात आणि म्हणतात, हे प्रभू, आज मी नश्वर जगात फिरत असताना मी पाहिले की सर्वत्र शिवाची चर्चा होत आहे. त्यामुळे माझ्या मनात हा प्रश्न आला की भगवान शिवाबद्दल चर्चेचा विषय काय आहे. मला हे शोधून काढावे लागेल. भक्त मोहाने ते का ऐकत आहेत. मी मनात विचार करत होतो की आता चला, मला या विषयावर भगवान शिवांनाच विचारावे लागेल. म्हणूनच मी येथे आलो आहे. हे प्रभू, कृपया दया करा आणि माझ्या मनातील ही दुविधा दूर करा. मित्रांनो, मग मंद हास्य करून देव म्हणतात, हे देवऋषी नारद, तुम्हाला या विचित्र प्रश्नाचे उत्तर फक्त नश्वर जगातच मिळेल. म्हणूनच तुम्ही मानवाच्या वेशात नश्वर जगात जावे आणि तुम्हाला आढळणाऱ्या कोणत्याही नवजात बाळाला विचारावे. तसेच हा प्रश्न त्यांच्या कानात गुप्तपणे विचारा. मग भगवान शिवांना नमस्कार करताना नारदजी म्हणतात, ठीक आहे प्रभू, जर तुम्ही म्हणत असाल तर मी नक्कीच करेन. असे म्हणत नारद मुनी पृथ्वीवर येतात आणि एका तरुण साधूचा वेश घेतात. त्याच वेळी त्यांची नजर अंड्यातून बाहेर पडणाऱ्या कावळ्याच्या पिल्लावर पडली. म्हणून तो त्या पिल्लाकडे जातो आणि त्याच्या कानात विचारतो, हे कावळ्याचे बाळ, शिवचर्चा या पृथ्वीवर इतकी प्रसिद्ध का आहे की सर्वांनाच ती का ऐकायची आहे. हे ऐकताच कावळ्याचे ते नवजात बाळ त्याचे शरीर सोडून गेले, म्हणजेच ते मरण पावले. हे पाहून नारदजी खूप दुःखी झाले. मग ही आश्चर्यकारक गोष्ट पाहून ते थेट भगवान शिवाकडे परत येतात आणि त्यांना विचारतात, हे प्रभू, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही केले, पण कावळ्याचे पिल्लू मरण पावले. आता आम्हाला आमच्या प्रश्नाचे उत्तर कसे कळेल. मग पुन्हा मंद हास्य घेऊन भगवान शिव म्हणू लागले, हे नारद, पण तुम्ही व्यर्थ काळजी करू नका. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला पृथ्वीवरच मिळेल. मित्रांनो, देवऋषी नारद पुन्हा मानवाच्या रूपात पृथ्वीवर येतात. मग त्यांना एक कुत्राचे पिल्लू जन्माला आले आहे असे दिसते. मग ते त्या पिल्लाकडे जातात आणि त्याच्या कानात कुजबुजतात, अरे पिल्ला, या पृथ्वीवर भगवान शिवाची चर्चा का होते आणि भगवान शिव इतके प्रिय का आहेत. मग हे ऐकून ते कुत्राचे पिल्लूही त्याचे शरीर सोडून जाते, ते देखील मरते. आता नारद मुनी त्या पिल्लाला पाहून आणखी दुःखी होतात. आता ते निराश होतात आणि पुन्हा भगवान शिवाकडे जातात आणि म्हणतात, हे प्रभू, तुम्ही जसे सांगितले तसेच आम्ही केले, पण आता ते कुत्र्याचे पिल्लूही मेले आहे. आता आपल्याला आपला प्रश्न कसा कळेल. मग भगवान शिव गंभीर स्वरात म्हणाले, हे देवऋषी नारद, तुम्ही या प्रश्नाचे उत्तर पृथ्वीवरच शोधा, तुम्हाला ते नक्कीच मिळेल. मग नारद पुन्हा मोठ्या आशेने पृथ्वीवर येतात. आता यावेळी त्यांना गायीचे वासरू जन्माला आलेले दिसले. मग ते त्या नवजात वासराकडे जातात आणि त्याच्या कानात विचारतात, अरे गायीच्या बाळा, तुम्ही मला सांगा की या नश्वर जगात भगवान शिवाबद्दल चर्चेचा विषय काय आहे आणि शिव इतका प्रसिद्ध का आहे. तुम्ही मला सांगू शकाल का. आता काय झाले. गायीचे ते वासरूही लगेच मरते. हे पाहून नारद मुनी अधिक दुःखी झाले. ते मनात विचार करू लागले की मी असा कोणता प्रश्न विचारला होता ज्याचे उत्तर कोणालाही माहिती नाही, पण हा प्रश्न ऐकताच तो मरतो. आता काहीही झाले तरी या प्रश्नाचे उत्तर मी फक्त भगवान शिवाच्या तोंडूनच ऐकेन, कारण माझ्यामुळे 3 नवजात बाळे मरण पावली आहेत. आता पुरे झाले. त्यांच्या मृत्यूचे पाप मी माझ्या डोक्यावर घेऊ शकत नाही.
इतका विचार करून नारद मुनी पुन्हा देवाकडे जातात आणि म्हणतात, हे प्रभू, यावेळी गायीचे वासरूही मरण पावले आहे. आता मी गोहत्येचा दोषी ठरेन. कृपया माझा संशय दूर करा आणि मला या प्राण्यांना मारण्याच्या पापातून मुक्त करा. मला या प्रश्नाचे उत्तर फक्त तुमच्या तोंडूनच ऐकायचे आहे. मी ज्याला हा प्रश्न विचारला आहे तो मरतो. मग भगवान शिव म्हणाले, हे नारदजी, यावेळी तुम्हाला निराश व्हावे लागणार नाही. तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल. जर तुम्ही पुन्हा पृथ्वीवर गेलात तर तुम्हाला तिथेच उत्तर मिळेल. मित्रांनो, आता नारद मुनी खूप आशा आणि श्रद्धेने पृथ्वीवर येतात आणि आपला वेश बदलतात. आता यावेळी त्यांना एका राजाच्या भव्य महालात एका मुलाचा जन्म होताना दिसतो. त्या राजाच्या लग्नाच्या अनेक वर्षांनी आणि खूप प्रार्थना केल्यानंतर त्या राजाच्या घरी एक मुलगा झाला. सुमारे 10 ते 12 वर्षांनी त्यांना एक मुलगा झाला. म्हणूनच त्या राजवाड्यात एक मोठा उत्सव साजरा होत होता. तिथे उपस्थित असलेले सर्व लोक राजाच्या मुलाला पाहण्यासाठी खूप उत्सुक होते. पहारेकरी राजाच्या दाराशी उभे होते. मग नारदजी संताच्या वेशात त्या दारावर पोहोचले. मग त्यांनी सैनिकांना विचारले, इथे इतकी मोठी गर्दी का आहे? मग सैनिक म्हणाले, अरे महाराज, तुम्हाला माहिती नाही, आमच्या राजाला खूप वर्षांनी मुलगा झाला आहे, म्हणूनच सर्वजण राजपुत्राला पाहण्यासाठी जमले आहेत. मग संताच्या रूपात नारद मुनी म्हणाले, हे सैनिकांनो, मलाही राजाच्या मुलाला पाहायचे आहे. मग ते सैनिक म्हणाले, हे महाराज, तुम्हाला आत जाण्याची परवानगी नाही. तेव्हा नारद ऋषी म्हणाले, या मुलाचे तोंड पाहिल्याशिवाय मी एक क्षणही येथून हलणार नाही. आता अशी हालचाल पाहून सैनिक असह्य झाले आणि त्यांनी त्यांच्या राजाला बोलावले. राजा तिथे पोहोचल्यावर ऋषी म्हणाले, हे राजा, मला तुमच्या मुलाला भेटायचे आहे आणि त्याला आशीर्वाद द्यायचा आहे. मग त्या ऋषीचे तेजस्वी रूप पाहून राजा त्यांच्या शब्दांना सहमत झाला आणि तो त्याच्यासोबत राजकुमाराच्या खोलीत गेला. मग ऋषी म्हणाले, हे राजा, मला या मुलाशी एकांतात बोलायचे आहे. हे ऐकून राजा आश्चर्यचकित झाला आणि तो म्हणाला, हे ऋषी, तुम्ही काय म्हणत आहात? या नवजात बाळाशी तुमचा काय संबंध आहे? त्याचे वय फक्त 2 तास आहे. तो तुमच्याशी कसा बोलेल? मग ऋषी म्हणाले, हे राजा, मी येथे या मुलाला शोधत आहे. यामागे निर्मात्याचे एक खोल रहस्य असले पाहिजे. मी बराच काळ या मुलाची वाट पाहत होतो. मग राजा थोडा वेळ विचार केल्यानंतर सहमत झाला आणि म्हणतो, हे मुनिवर, जर ही देवाची देणगी असेल तर ठीक आहे. तुम्ही या मुलाशी एकांतात नक्कीच संवाद साधू शकता. असे म्हणत राजासह इतर सर्व लोक त्या ठिकाणाहून निघून गेले आणि खोली बंद केली. आता नारद मुनी त्यांच्या वास्तविक स्वरूपात येतात आणि त्या मुलाकडे जातात आणि त्याच्या कानात विचारतात, हे बाळा, या नश्वर जगात शिवचर्च इतके प्रसिद्ध का आहे? देवाचा महिमा इतका महान का आहे? मग तो मुलगा अचानक उठून बसला आणि म्हणाला, हे मुनिवर, जेव्हा आपण कावळा म्हणून जन्माला आलो तेव्हाही तुम्ही आम्हाला हा प्रश्न विचारला होता. फक्त शिवचर्च हा शब्द ऐकून आम्हाला त्या जन्मातून मुक्तता मिळाली. त्यानंतर आम्ही कुत्र्याचे आणि गायीचे बाळ म्हणून जन्माला आलो तेव्हाही तुम्ही आम्हाला हाच प्रश्न विचारला होता, ज्यामुळे आम्हाला प्राण्यांच्या गर्भातून मुक्तता मिळाली. हे मुनिवर, तुमच्या तोंडून भगवान शिवाचे नाव माझ्या कानात पडताच क्षणी मला प्राणी जन्मापासून मुक्तता मिळाली आहे आणि आता मला शेवटी मनुष्याचा जन्म मिळाला आहे. त्यामुळे मी आता स्वतःहून भगवान शिवजीचे नाव घेऊन शकतो, त्यांची पूजा आराधना करून शकतो. हे प्रभू, आता तुम्हाला समजले असेल की भगवान शिव का एवढे प्रसिद्ध आहेत. हे शब्द त्या लहान मुलाच्या मुखातून ऐकताच नाराज मुनी चक्रावून गेले. त्यांचा अंगावर काटा उभा राहिला. आता त्यांना समजले की भगवान शिवाची कथा आणि चर्चा सर्वत्र का होते असते. हर हर महादेवचा जप करत ते स्वर्गाकडे निघाले. तर मित्रांनो, अशा प्रकारे दोन्ही पण कथांची सांगता झाली. आता जे लोक शिवकथेमध्ये विघ्न टाकणारे लोकांचे मन बदलून गेले आणि सर्वांनी भगवान शिवाला नमस्कार केला आणि आपल्या कामात मग्न झाले. तर मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल. तर खऱ्या श्रद्धेने आणि भक्तीने ओम नमः शिवाय लिहा.